तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। नागपूर महानगरपालिकेतल्या भाजप नगरसेवकांचा एक गट गोव्याला रवाना झालेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्याच नगरसेवकाला पक्षात घेत काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे आता भाजप सावध झालेला असून घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्याला पाठवलंय। रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून हे नगरसेवक गोव्याला रवाना सुद्धा झालेले आहेत। दरम्यान नागपूर महानगरपालिकेत एकूण 156 नगरसेवक आहेत, त्यापैकी 113 नगरसेवक हे भाजपचे आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता खबरदारी बाळगली जाते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, घोडेबाजार रोखण्यासाठी म्हणून भाजपने नगरसेवकांचा एक गट गोव्याला पाठवल्याचं समोर येत आहे। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? विलास, जर केला बघायचं झालं तर एक वेगळी पार्श्वभूमी देखील आहे। एक वर्ष आधी पदवीधर मतदारसंघाची नागपूरची विधान परिषदेची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीआधी असं चित्र होतं की कुठेतरी भाजप मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकेल। मात्र निकालामध्ये काहीतरी वेगळंच चित्र पुढे आलेलं होतं। त्यामुळे भाजपच्या एकूणच कॅम्पेनवर टीका झालेली होती की कुठेतरी भाजपच्या संपूर्ण निवडणुकीला हलक्यामध्ये घेतलेलं होतं आणि त्या चुका आता होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी भारतीय जनता पक्षाकडून यावेळेस घेतली जात आहे। विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये साधारण 70 ते 72% मतांची निर्णायक आघाडी भारतीय जनता पक्षाकडे आहे। मात्र असं असताना देखील पूर्ण खबरदारी भारतीय जनता पक्षाकडून घेतली जात आहे। मागच्या 5 दिवसापासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली। जेव्हा अर्ज वापस घेण्याची शेवटची तारीख होती त्या तारखेला निश्चित झालं की आता ही निवडणूक होणार। त्याच दिवसापासून भाजपने आपल्या वेगवेगळ्या नगरसेवकांना, म्हणजे नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, या नगरसेवकांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायला सुरुवात केली होती आणि काल 33 नगरसेवकांचा एक गट नागपूर महानगरपालिकेच्या तो गोव्याला पाठवण्यात आलेला आहे। यासोबतच आज उद्या आणखी वेगवेगळे गट जाणार आहे। या नगरसेवकांसोबत त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य देखील गेलेले आहे। काही नगरसेवकांनी काही वैद्यकीय कारण देऊन जाण्यास नकार दिला, मात्र त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जावंच लागेल। तर एकंदरीतच कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने ही संपूर्ण निवडणूक अत्यंत हे केलेली आहे, म्हणजे त्याला काय म्हणता येईल की अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे। कारण की ज्या नगरसेवकांना बाहेर पर्यटनाला पाठवलं जातं त्यांचा मोबाईल देखील सोबत घेतला जात आहे। तर एकंदरीतच कोणताही दगा फटका होणार नाही किंवा मतांची फुटाफूट होणार नाही याची पूर्ण खबरदारी भारतीय जनता पक्षाकडून घेतली जात आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर का बघायचं झालं तर साधारण 5 ते 62 एकूण मतदार आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 333 मत आहे किंवा त्यापेक्षा जास्त मत। ही सगळी जी सध्याची परिस्थिती आहे ती पाहता कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये या अनुषंगाने भाजपचं नेतृत्व काळजी घेत असल्याचं दिसतंय। तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी, भाईंदरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी सुरूच असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। बॉम्बे मार्केट परिसरात कारवाईसाठी गेलेल्या पथकावर फेरीवाल्याकडून हल्ला करण्यात आलाय। रागाच्या भरात एका फेरीवाल्यानं चक्क लोखंडी रॉडनं अधिकाऱ्यावर हल्ला केला। सुदैवानं या हल्ल्यामध्ये या अधिकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली। या प्रकरणी आता भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाईंदर पश्चिमेकडच्या या मार्गावर मोठ्या संख्येने फेरीवाले बसत असतात, त्यामुळे पालिकेचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं। पथकाला पाहून फेरीवाले संतप्त झाले आणि एकानं कारवाईचा विरोध करत अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉडनं वार केला। आपण पाहता या दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं दादागिरी या फेरीवाल्यांची सुरू असल्याचं दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी भाईंदर पश्चिमेकडच्या या सगळ्या इथल्या प्रकारावरून समोर येताना दिसतेय। आता गुन्हा देखील दाखल झाल्याचं समोर येते, पण अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत या सगळ्या फेरीवाल्यांची मजल जातीये। विजय, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, 1 महिन्यापूर्वी असा हल्ला करण्यात आला होता। त्यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या फेरीवाल्याची गाडी तोडली होती आणि ती गाडी तोडल्यानंतर राजकीय पक्ष पुढे आले होते त्या फेरीवाल्यांना मदत करण्यासाठी। मनसेने त्यावेळी फेरीवाल्यांना त्यांची तोडलेली गाडी परत मिळवून दिली होती। त्याच्यानंतर
गेल्या आठवड्यात दोनदा असा प्रकार घडलेला आहे आणि फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हा आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा हल्ला झाला. एकूण 3 वेळा हे मीरा भाईंदरमध्ये हल्ले झालेले आहेत. दिवसेंदिवस फेरीवाल्यांचं मनोधैर्य वाढत आहे आणि त्यांचं अधिकाऱ्यांवर जो वचक ठेवण्याचा एक प्रयत्न चालू आहे. कारण या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष असू दे किंवा काही लोक असू दे, या फेरीवाल्यांकडून पैसे उकळले जातात आणि ते पैसे त्याच्यामुळे हे सगळे फेरीवाले हे मुजोर झालेले आहेत. खरं तर लोकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आणि खरं तर या फेरीवाल्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. या ठिकाणी फेरीवाला झोन सुद्धा तयार केले पाहिजे जेणेकरून फेरीवाले त्या ठिकाणी बसतील. त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अनेक वेळा या वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास लोकांना सहन करावा लागतो. कधी कधी अँब्युलन्स सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकले जातात. बिलकुल अजिंक्य, पण विजय, आता कारवाई नेमकी काय होणार? गुन्हा तर दाखल झालेला आहे. यापुढे अशा गोष्टी होऊ नये, ते अशा प्रकारचे हल्ले होऊ नये, त्यासाठी वचक ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे, शिस्त लागणं गरजेचं आहे. या अनुषंगानं नेमकं आता काय केलं जात आहे? खरं तर आता या प्रकरणामध्ये एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु हे नेहमीच चालत असतं, अटक करतात नंतर सोडून देतात, पण ठोस अशी कारवाई फेरीवाल्यांवर होत नाही. त्याच्यामुळे फेरीवाले सुद्धा मुजर होत चाललेले. प्रवाशांना ते सुद्धा ते मारामारी करण्यासाठी धजावत असतात. परंतु या सगळ्यावर जर अंकुश ठेवायचा असेल तर खरं तर पोलिसांनी यावरती अंकुश ठेवला पाहिजे. तसंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलिसांच्या जोडीने जाऊन ती कारवाई केली पाहिजे, तरच हे नरमतील. बिलकुल विजय, धन्यवाद. अजिंक्य. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आपण पाहिलं या दृश्यांमध्ये कशा प्रकारे भाईंदरमध्ये या अनधिकृत फेरीवाल्यांनी चक्क अधिकाऱ्यांवरच लोखंडी रॉडनं हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पुढच्या बातम्या आता आपण बघूया. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं आता नवी नियमावली जारी केली आहे. 1 डिसेंबरपासून विमानतळावर RT-PCR टेस्ट करण्यात येणार आहे. RT-PCR केल्यानंतर प्रवाशांना 8 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक असेल. 12 देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हे नवे नियम आता लागू करण्यात आलेले आहेत. या प्रवाशांना 14 दिवसांची त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री दाखवणं देखील बंधनकारक असेल. युरोपियन युनियन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड या देशांचा यामध्ये समावेश असल्याचं समोर येत आहे. 1 डिसेंबरपासून आता RT-PCR बंधनकारक केली गेलेली आहे. धोकादायक जे देश आहे, ज्या देशांमधनं ओमायक्रॉन संसर्ग झालेले प्रवासी कदाचित येऊ शकतात, या अनुषंगानं आता नवी नियमावली केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. नाशिककरांची चिंता आता वाढवणारी ही बातमी समोर येताना दिसतीये. दक्षिण आफ्रिकेतनं 2 स्पर्धक आलेले आहेत. या स्पर्धकांसह कुटुंबियांचे स्वॅब घेतले गेलेले आहेत. आयर्नमॅन स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या 2 स्पर्धकांसह त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब घेतले गेले. रात्री उशिरापर्यंत त्याचा रिपोर्ट येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिलेली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येत प्रशासनाला या संदर्भातली माहिती द्यावी असं आवाहन आयुक्तांनी केलेलं आहे. पाहुयात आयुक्त कैलास जाधव यांच्याशी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी केलेली ही बातचीत. आपल्यासोबत आहे नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव सर. नवा व्हेरियंटचा धोका वाढलेला आहे, या पार्श्वभूमीवर नेमका शाळांच्या बाबत काय निर्णय घेतलाय? नव्या व्हेरियंटचा जो धोका वाढलेला आहे आणि जगभरामध्ये त्याच्या संबंधित चर्चा चालू आहे. हुच्या आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांचं त्यावर संशोधन चालू आहे आणि हा जास्त फास्ट संक्रमित होणारा असल्याचं तूर्त निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं. त्यासाठी आपण नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये 18 पथकं तयार केलेले आहे आणि ह्या 18 पथकाच्या माध्यमातून वेगवेगळे कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं जातं की नाही यासंबंधीची तपासणी केल्या जाणार आहे. ज्या आस्थापना असतील, मंगल कार्यालय असतील, मॉल असतील, गर्दीची ठिकाणं असतील, या ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 1ली ते 7वी जी लहान मुलांच्या शाळा आता परवापासून सुरू होणार होत्या आणि नेमकं हा व्हेरियंटचं काल परवापासूनच दक्षता घेण्यासंबंधी वेगवेगळ्या स्तरावरून सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्यामुळे लगेचच परवापासून शाळा सुरू करण्याऐवजी ह्या लहान मुलांच्या शाळा 1ली ते 7वी या 10 तारखेपर्यंत तो निर्णय स्थगित ठेवण्यात आलेला आहे आणि 10 तारखेनंतर परिस्थिती बघून त्या शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. यापूर्वीच्या ज्या शाळा सुरू होत्या त्या पूर्वीप्रमाणे चालू राहतील.
सर काही नागरिक जे आहेत ते दक्षिण आफ्रिकेवरून आले अशी माहिती मिळते आहे. काही ज्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे लोक आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे. कोणाला क्वारंटाईन केलं आहे, नेमकी काय माहिती? आता जे फॉरेनवरून प्रवास करून येणारे प्रवासी आहे यासंबंधी कालच मुख्य सचिव, मुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि ह्या परदेशातून येणाऱ्या नागरिकावर क्विक व्हिजिलन्स ठेवण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्या व्हिजिलन्सनुसार आपण हे पथकं तयार केलेलं आहे आणि यांचं आल्यानंतर त्यांचं तपासणी केली जाईल. तपासणी करून जर ते 7 धोकादायक या देशाची जी यादी आहे त्या देशातून आले असतील तर त्यांना क्वारंटाईन केलं जाईल आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जर रिपोर्ट निगेटिव्ह असला तर मग त्यांना होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल आणि निगेटिव्ह असलं तर ते परत क्वारंटाईनमध्येच राहतील. तसंच हे ज्या याद्या प्राप्त आपल्याला होत आहेत आणि यापूर्वी मागच्या आठवड्यात त्याच्यात जे फॉरेनहून आलेल्या लोकांची याद्या तयार करायच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्यांचे फॅमिली आणि ते यांच्या सगळ्यांचं टेस्टिंग करून घेण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. ती कारवाई काल संध्याकाळपासूनच सुरू झालेली आहे. एअरलाईनकडून किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून यादीमध्ये त्यांचं नाव चुकून सुटलं असेल तर त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये सुमोटो पुढे यावं, कारण शेवटी तो तुमच्या स्वतःच्या आरोग्याचा आणि आपल्या समाजातील इतर व्यक्तीच्या आरोग्याचा विषय आहे आणि वेळीच दक्षता घेतली तर हा आजार आणि हा स्ट्रेन आपल्याकडे पसरणार नाही यासंबंधीची पूर्णपणे खबरदारी घेण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. हे होते आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्यात ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरू झालेल्या असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटनं राज्यात शिरकाव केल्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय. आरोग्य विभागाच्या तपासणीतून ही माहिती पुढे आलेली आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतनं डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची टेस्ट झालेली आहे. कुटुंबातल्या 6 जणांची टेस्ट करण्यात आलेली आहे. यापैकी 5 जण निगेटिव्ह असल्याची माहिती पालिकेकडनं देण्यात आलेली आहे. तर एका नातेवाईकाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. टीडीएमसीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. काल आपण त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे. पेशंटची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे, तब्येत एकदम व्यवस्थित आहे, स्टेबल आहे. पेशंटचे जे क्लोज कॉन्टॅक्ट होते त्यांचे नातेवाईक आणि त्याच्या फॅमिली मेंबर्स यांचं आपण टेस्टिंग केलं तर सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. एक्सेप्ट वडिलांचा रिपोर्ट अजून अवेटेड आहे, तो कदाचित 1-2 तासामध्ये आपल्याला प्राप्त होईल. आणि पेशंटचं जिनोम सिक्वेन्सिंगला आपण आज सॅम्पल कस्तुरबा लॅबला पाठवलेलं आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे राज्यातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या गेलेल्या आहेत. पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटर्स येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जैसे थे स्थितीत ठेवले जाणार आहे. 800 बेड्सचं हे जम्बो सेंटर सध्या जरी बंद असलं तरी भविष्यात जर गरज भासली तर ते पुन्हा सुरू करता येईल. यामध्ये 100च्या जवळपास ICU बेड्सचीही व्यवस्था आहे. पुण्यातल्या या जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातील हे जम्बो कोविड सेंटर खरं तर एव्हाना बंद होणं अपेक्षित होतं, पण आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यात आफ्रिकेत नव्या विषाणूने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आणि ह्या पुणे जम्बो कोविड सेंटरला जीवदान मिळालेलं आहे. आणि कालच्या ज्या बैठकीत झाल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला की हे जे जम्बो कोविड सेंटर उभारलेलं आहे 2020 मध्ये पहिली लाट आल्यानंतर ते पुन्हा एकदा त्याला जीवदान मिळाले आणि साधारण डिसेंबर अखेरपर्यंत हे स्ट्रक्चर जे आहे जम्बो कोविड सेंटरचं हे असंच ठेवलं जाणार आहे. खरं तर 3 जुलैलाच हे बंद झाले. 2 लाटा ह्या जम्बो कोविड सेंटरने आपल्या अंगावर घेतल्यात. साधारण पहिल्या लाटेत तर खूपच भयानक परिस्थिती होती. दुसऱ्या लाटेत ह्या जम्बो कोविड सेंटरचा पुणेकरांसाठी त्यासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी खूप मोठा आधार झाला होता. म्हणजे जवळपास 3000च्या वर पेशंटला इथं उपचार दिले गेले. त्यातले 1909 बरे झाले. 600 वर पेशंट इथं दगावले आणि 450 पेशंट दुसरीकडे रेफर केले. साधारण 800 खाटांचं हे जम्बो सेंटर आहे आणि 100 ICU बेड आहे तिथं व्हेंटिलेटर्स सहित.
त्यामुळे हे गोरगरीब रुग्णांसाठी ज्यांच्याकडे ऐपत नाही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे, त्या रुग्णांसाठी हा जम्बो कोविड सेंटर खूप मोठा आधार होता. पण आपल्याला माहिती पुण्यासोबतच महाराष्ट्रातील बहुतांश कोविडची परिस्थिती आटोक्यात आहे. म्हणून पालिकेने हे बंद करण्याचा निर्णय घेतला होता जवळपास. पण कधी करायचा याचा निर्णय होत नव्हता. किंबहुना या आठवड्यात तो झालाही असता. पण आफ्रिकेतला नवीन जो विषाणू आहे, नवीन व्हेरियंट म्युटंट झालेला, त्याची साथीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भविष्यात जर तशी परिस्थिती देव नको उद्भवली तर आपली तयारी असावी. म्हणून पालिकेने हे जम्बो कोविड सेंटर तुर्तास महिनाभर तरी हे स्ट्रक्चर असंच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अशा अर्थाने या जम्बो कोविड सेंटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले असं म्हणता येईल. अर्थात ही खबरदारी आहे, देव नको ती वेळ येऊच नाही. कारण कोविडमधनं पुणेकर खूप होरपळून निघलेले, सलग 2 लाट अंगावर घेतल्या गेलेले, 3री लाट येऊ नये अशीच पुणेकरांची अपेक्षा असणार आहे. तरी पण खबरदारी म्हणून जम्बो कोविड सेंटर डिसेंबरपर्यंत हे असंच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.